I welcome you all for this session. I hope you all enjoyed the previous session. Now, without wasting much time, let's move ahead to our next session of the FDTV program. It is my pleasure to introduce our next resource person, Mr. Rahul Chute sir. He is director at Innovate Technology Pune, offering AR VR services from last 10 years. Now I request RH Rathod sir to welcome Rahul sir with medicine plant and book. Very good, sir. Medicinal plant. Great. Thank you sir. I request Rahul sir to kindly take over the session. ओके, हा चालतोय की बरं इथं ते चालेल. ओके, इट इज रेकॉर्डिंग. ठीक आहे, मी सध्या इथून घेतो मग त्यानंतर. हॅलो एव्हरीवन. काही डिफरन्स नाही का? ओके, फाईन. राईट राईट. So hello everyone, good afternoon. Yeah, so this is a session that is regarding the AR and VR. Okay, you all people may be quite known about this terminology, that is AR and VR, and what that we can be doing with that. Okay, as it is merely introduced by NEP in 2020, there is a more emphasis on this particular part, that is the AR and VR. Okay, so are you quite understood what it is the exact concept AR and VR? How many of you are comfortable with the understanding the technology? Are you comfortable with that? Knowing AR and VR how it works? ठीक है, I'll be giving you the examples. ठीक है, वहां से शुरुआत करते हैं. ओके, बरं हे मागचं सेशन का? Okay, it was the introduction for AR and VR. ठीक है. या आय विल रिवाइज आणि आपण ते हँड्स ऑन पद्धतीने आपण ते शिकूया. ठीक आहे. इथे ॲज आय अंडरस्टँड देर इज अ लॉट डिफरन्स बिटवीन द अकॅडमिया अँड द इंडस्ट्री. राईट. ॲज आय एम द इंडस्ट्री पर्सन, आय एम क्वाइटली कनेक्टेड विथ द रिअल टाइम प्रोजेक्ट्स की सध्या AR VRच्या डोमेनमध्ये काय चालू आहे अँड हाऊ इट कुड बी इफेक्टिव्ह अँड हाऊ द सोल्युशन कॅन बी सुटेबल for our audience, for our clients. Accordingly, मी एक उदाहरण देतो त्या याच्यामध्ये. इट वॉज बाटा. इफ यू नो, बाटा इज अ फुटवेअर कंपनी. ठीक आहे. तर त्यांचं एक रिक्वायरमेंट होती 2 वर्ष अगोदर की इफ एनी पर्सन हू रिचेस टू देअर आउटलेट, सो ही शुड बी हॅव्हिंग द ऑगमेंटेड रियालिटी एक्सपिरियन्स. की त्याच्यामध्ये त्यांचा मोटिव्ह होता की त्यांचा कमीत कमी वेळामध्ये एक क्लायंटचा त्यांचा जो ऍव्हरेज टाइम होता तो होता जवळपास 25 मिनिट्स. जर कोणी एक ग्राहक त्यांच्या दुकानामध्ये येतो तर तो जवळपास 25 मिनिट तिथे घालवतो. ठीक आहे. टू रिड्यूस दॅट टाइम फ्रेम, सो इट वॉज देअर रिक्वायरमेंट टू रिड्यूस दिस टाइम थ्रू ऑगमेंटेड रियालिटी. तर आम्ही त्यांच्यासाठी एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं की ॲज एनी ऑफ द ऑडियन्स ही कम्स, एनी ऑफ द क्लायंट जो तिथे त्यांच्या आउटलेटमध्ये येतोय, तर त्याला ARचा एक्सपिरियन्स मिळायला हवा अँड ही विल बी हॅव्हिंग, तो एका पोझिशनवर उभा आहे. He is standing on a particular position. He will be browsing the products. त्याच्याकडे एक स्क्रीन राहणार, तो स्क्रीनवर सगळे प्रॉडक्ट ब्राउज करणार. ठीक आहे. ही विल बी फाइंडिंग द सुटेबल वन. त्यांनी 4-5 त्यामधले फाइंड आउट केलेत. त्यातले तो त्याला जर ते सिलेक्ट करायचे आहेत, ही विल बी सिलेक्टिंग द पर्टिक्युलर प्रॉडक्ट अँड ही विल बी एक्सपिरियन्सिंग की ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट त्याच्या पायामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये बराच हे 1 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये हे सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात. ठीक आहे. ज्याच्यासाठी कदाचित 10 मिनिटं लागायचे. आता या याच्यामध्ये त्यांनी 4-5 प्रॉडक्ट्स आयडेंटिफाईड केले आणि त्यानंतर त्याला रिअल टाइम हे करायचं. ही हॅज टू गेट द, की त्याच्या पायामध्ये ते कसे दिसणार, तर तो त्याचं एक हे घेऊ शकतो. ही कॅन एक्सपिरियन्स इन अ फिजिकल वे. ठीक आहे. बट डिजिटल वे इट हॅज इन्हान्स द एंटायर वर्कफ्लो. त्यांनी बराचसा आपला वेळ वाचवलेला आहे आणि अशा पद्धतीने बरेचसे कंपनीज ज्या आयदर वेअरेबल्स आहेत, ज्याच्यामध्ये इट मे बी द टी शर्ट्स, इट मे बी चष्मा, तो ते काही राहू शकतात. इफ इट इज अ वेअरेबल.
सो ऑगमेंटेड रियालिटी मे बी द परफेक्ट फिट. एक उदाहरण, जस्ट लाईक अ लेन्स कार्ड, यू मे बी क्वाईट अवेअर अबाउट. ठीक आहे, कदाचित तुम्हाला मागच्या सेशनमध्ये ते सांगितलेलं असेल की तुम्ही त्याच्या साईटला जा, तुमच्या चेहऱ्यावर पर्टिक्युलर चष्मा कसा दिसणार, अकॉर्डिंगली यू विल बी गेटिंग द आयडिया अँड यू विल बी गोइंग टू परचेस दॅट. ठीक आहे, सो युजर एक्सपिरियन्स इट विल बी ऑलवेज व्हेरी क्रुशियल अँड ऑगमेंटेड रियालिटी और व्हर्च्युअल रियालिटी इट इज बेसिस ऑन द एक्सपिरियन्स. ही टेक्नॉलॉजी एक्सपिरियन्सची आहे. ठीक आहे, देर इज नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे, जेवढा चांगला एक्सपिरियन्स राहणार अकॉर्डिंगली दॅट मॉडेल और दॅट बिझनेस इट विल बी गेटिंग द रिस्पॉन्स. आता येत्या दिवसामध्ये मी आणखी एक हे करतोय की इट्स अ अमेझॉन लाईक कंपनी. अमेझॉनने एक प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे, युएस मध्ये आहे ते, की तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे. बिंग ॲट युअर होम, फक्त तुम्हाला एक हेडवेअर घालावं लागेल. तो हेडवेअर घाला अँड यू विल बी गेटिंग द एक्सपिरियन्स की यू आर इन द आउटलेट ऑफ अमेझॉन. तुम्ही अमेझॉनच्या त्या आउटलेटमध्ये आहात, तिथनं तुम्ही प्रॉडक्ट ब्राउज करताय. यू आर जस्ट टचिंग द प्रॉडक्ट अँड यू विल बी गेटिंग द फील. तुम्हाला ते फील पण येत आहे की तुम्ही ते खरंच अर्थाने तुम्ही ते प्रॉडक्ट उचललाय आणि तुमच्या बास्केटमध्ये टाकलंय. दॅट इज जस्ट अमेझिंग की आता हे जर जेव्हा इंडियामध्ये जेव्हा येणार तेव्हा इट विल बी जस्ट ते हिट पण होऊन जाणार आणि लोकांना असे एक्सपिरियन्सेस आवडतात. बरोबर, तिथे आउटलेटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तिथल्या घरच्या घरी ते ब्राउज करा, तुमच्या बास्केटमध्ये टाका, जस्ट मेक द पेमेंट अँड इन कपल ऑफ अवर्स द प्रॉडक्ट इट विल बी कमिंग टू युअर होम. जे काही तुम्ही सिलेक्ट किंवा जे काही तुम्ही यूज हे केलेले आहेत तिथले सिलेक्ट केलेले आहेत. So this technology it is going to be to getting the mainstream in very short time. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला बराच वेळ लागला आहे. मागच्या जवळपास 10 वर्ष तर कंटिन्युअस इट वॉज इन अ प्री मॅच्युअर स्टेट. पण आता पुढल्या कदाचित 2-3 वर्षांमध्ये ह्या गोष्टी आणखी आपल्याला मेनस्ट्रीम होतील अँड इट विल बी मोर अफोर्डेबल फॉर द मासेस अँड इट विल बी मेरेली मेनस्ट्रीम. ठीक आहे, आपण एक व्हिडिओ बघूया. सो हिअर वी आर वर्किंग ऑन वन ऑफ द प्रोजेक्ट विथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इतिहास फक्त आठवायचा नसतो, तो जगायचा असतो. मेधावाटिका सादर करते शिवाजी महाराज AR आणि VR म्युझियम, जिथे शौर्य, स्वराज्य आणि दूरदृष्टी जिवंत होते. बालपणातील शिवबा पहा, माता जिजाऊंचे संस्कार ऐका आणि स्वराज्याच्या स्वप्नांना आकार घेताना अनुभव करा. VR मध्ये फिरा रायगडाच्या दरबारात, स्वराज्याभिषेक सोहळा अनुभव करा आणि त्या अभिमानाची दडदड स्वतःच्या छातीत जाणवा. शिवाजी महाराजांची रणनीती पहा, गनिमी काव्याची चमक जाणवा आणि विजयाचा गजर प्रत्यक्ष आपल्या भोवती ऐका. सिंहगड, प्रतापगड, रायगड, प्रत्येक किल्ल्यावर इतिहास धडधडतो. इथे इतिहास केवळ शिकायचा नाही, तो खेळता खेळता जगायचा आहे. प्रश्नोत्तरे, खेळ आणि अनुभवातून स्वराज्याची गाथा प्रत्येक मनात कोरली जाते. हे फक्त म्युझियम नाही, ही एक यात्रा आहे, शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची. So this is one of the video presentation that we have made and you may be getting the glimpse की what exactly AR or VR can does. कळलं? आता इथे VR हेडसेट घालून इफ वी कॅन लर्न अबाउट द शिवाजी महाराज और एनी सच ऑफ द आयकॉनिक पर्सन, सो दॅट विल बी द ग्रेट वे. आता टुरिस्ट असे बऱ्याचशा आपल्या अशा स्पॉटवर जातात अँड दे आर व्हेरी मच विलिंग टू पे. त्यांच्याकडे बजेट असतं जनरली हे करायचं. अँड इफ आता हे आम्ही जो हा मॉडेल करतोय डिप्लॉय तो करतोय संभाजीनगरला. ठीक आहे, तिथे एक म्युझियम राहणार आणि त्या म्युझियम मध्ये जो कोणी टुरिस्ट येणार सो ही विल बी एक्सपिरियन्सिंग ऑल द लाईफ जर्नी ऑफ शिवाजी महाराज. ठीक आहे, तर अशा प्रकारे काहीही राहू शकतं की व्हॉट इट इज इन अवर ट्रेडिशन. सो ते महाभारत असू शकतं, ते रामायण असू शकतं, और इट मे बी जस्ट एनिथिंग. ठीक आहे, इफ वी हॅव टू मेक सच सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्सेस, सो AR अँड VR विल बी हेल्पिंग यू. आता हे तर मी सांगतोय एंटरटेनमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने, बट लर्निंग मीन्स ॲज वी आर द एज्युकेटर्स, सो देर आर अ डिफरंट प्रॉस्पेक्ट्स इट विल बी कमिंग विथ AR अँड VR. ठीक आहे, आपण ते पण बघूया की येत्या सेशन्समध्ये. आता आपण जवळपास 7 ते 8 तास वी आर टुगेदर. सो आय विल लेट यू नो हाऊ इफेक्टिव्हली दॅट यू कॅन युटिलाइज दिस टाइम फ्रेम अँड यू विल बी एबल टू मेक द अप्लिकेशन्स बेसिस ऑन AR अँड VR. तुम्ही स्वतःहून तुमच्या विद्यार्थ्यांसाठी बनवू शकता. इट मे बी फॉर युअर ओन. दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. तर आपण पुढल्या सेशन्समध्ये म्हणजे जेव्हापासून आपण कदाचित उद्याला आपण जास्त हँड्स ऑन वर
तसं फोकस करूया, तेव्हा कदाचित तुमचे लॅपटॉप सुद्धा लागतील जर असतील तुमच्याकडे. सो बेटर ब्रिंग दॅट. ठीक आहे. मी मेनवाईल काही तुम्हाला सांगेल की कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहेत, की जेणेकरून ते आणखी जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही युटिलाइज करू शकाल. ठीक आहे. सो कमिंग बॅक टू AR अँड VR, तर व्हॉट इट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू? कोणी सांगाल मला? एनी वन ऑफ यू? येस मॅम. यामध्ये आपल्याला actually सगळं म्हणजे तो handset आहे, तो thread, बरोबर. clear that. हा हा, Augmented reality मध्ये त्या hardware आवश्यकता नाही आहे. बरोबर, पण काहीतरी लागेल ना, मग ते काय लागणार? म्हणजे even if you are हा हा, राईट यू कॅन एक्सपिरियन्स. राईट, बरोबर. आता जसं मॅमनी सांगितलं की इट इज अ ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड इट मीन्स टू ब्रिंग समथिंग आउट. ठीक आहे, म्हणजे आपण काहीतरी ऑगमेंट करतोय आपल्या जगामध्ये. तर ऑगमेंटेड रियालिटीचा अर्थ हे आहे की वी आर इनकॉर्पोरेटिंग द डिजिटल ऍसेट्स इन अवर रिअल वर्ल्ड. जसं की आपल्या जगामध्ये, आपल्या रिअल याच्यामध्ये आपण काहीतरी ऑगमेंटेड गोष्टी आणतोय अँड दीज आर द डिजिटल. It may be videos, it may be sound, it may be 3D model, it may be the textual part, it may be just anything, but it will be in digital format. ओके, हा एक मेजर कॉम्पोनंट आहे ऑगमेंटेड रियालिटीचा, अँड इट कॅन बी एक्सपिरियन्स थ्रू मे बी द मोबाईल फोन, और इट नीड नॉट टू हॅव द हेडसेट वेअरेबल. हेडसेट जर असेल तर एका वेळेला एकच व्यक्ती बघू शकणार. बट इफ इट इज जर हे असेल मोबाईल फोन किंवा असं काही गॅजेट की जेणेकरून आपण एकच ऑब्जेक्ट हे मल्टिपल लोक पण बघू शकतो. बरोबर. तर ARचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत. हा, VRचं डिसएडव्हान्टेज असं आहे की तिथे एका वेळेला एकच जण एक्सपिरियन्स करू शकेल. बरोबर. VRचं कोणी आतापर्यंत एक्सपिरियन्स केलंय का काही? येस मॅम. इन मॉल्स, राईट. ठीक आहे, मॉल्समध्ये आपण बरेचसे काही प्रेझेंटेशन बघितले असतील. ठीक आहे, आणखी कोणी? 3D मूव्हीज. पण मॅम ते इफ इट इज अ वेअरेबल, हा तो हा जर ते असेल तर मग ते आपण तो ग्लास लावून ते बघतोय, तो 3D इफेक्ट मिळतो. बट दॅट मे नॉट बी द AR और VR. बरोबर, तो फक्त एक डायमेन्शन त्यामध्ये ऍड करताय. ठीक आहे. या, सो कमिंग टू, आपण येऊया आपल्या PPT कडे. कमिंग फर्स्ट टू माय कंपनी. I own two of the firms. First is Dinovate Technologies, which we have started from year 2014. Okay, it is operating from Pune and Singapore. I am having two offices आणि तिथनं आम्ही आमच्या जे काही सर्व्हिसेस आहेत ते ऑफर करतो. ठीक आहे. आय एम हॅव्हिंग माय टीम ॲट पुणे. जवळपास 16 लोक तिथे काम करतात. जे देर इज अ डायव्हर्सिफाईड एरिया, पण AR VRच्या यामध्ये जवळपास 7 ते 8 लोक जे प्युअरली डेडिकेटेड, दे आर वर्किंग ऑन दॅट. ठीक आहे, की जिथे आम्ही बरेचसे कंटेंट डेव्हलप करतो. वी आर वर्किंग विथ द क्लायंट जस्ट लाईक बाटा. ठीक आहे, असे बरेचसे प्रोजेक्ट्स आमच्याकडे आहेत आणि वी आर वर्किंग विथ दॅट. ठीक आहे, दिस इज अ जर्नी दॅट वी हॅव स्टार्टेड फ्रॉम इयर 2014. आता पुढचं हे आहे, आय हॅव नादर कंपनी. आता याचे काही जे प्रॉडक्ट्स पण आहेत, दॅट इज अ ब्रँड डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, मोशन ग्राफिक्स, गेम डेव्हलपमेंट अँड AR VR डेव्हलपमेंट प्रॉडक्ट्स. आता त्याच्यामध्ये पण काही आहेत, दॅट इज फाईन. कमिंग टू द एज्युकेशनल पार्ट, वी सेटअप द लॅब्स. आम्ही XR लॅब सेटअप करतो की ज्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीज चे एक्सपिरियन्सेस तुमचे म्हणजे ते इन्स्टिट्यूशन घेऊ शकतात त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या फॅकल्टी मेंबर्ससाठी सुद्धा. ठीक आहे, आतापर्यंत भारतामध्ये जवळपास आम्ही 8 जागांवर हे डिप्लॉय केलेले आहे. दिस आर द XR लॅब्स. ठीक आहे, देर इज अ पलोटी इंजिनिअरिंग इज नियर बाय. ठीक आहे, अजित पवारांचं जे कॉलेज आहे विद्या प्रतिष्ठान, दॅट इज ऑल्सो वी हॅव कव्हर्ड धिस इयर. ठीक आहे, असे बरेचसे कॉलेजेस आहेत, काही तामिळनाडूचे आहेत, देर इज सम इन केरला. ठीक आहे, सो such sort of support that we offer. Besides this, we offer the workshop in game development as well. That is a XR, that is a mix of augmented reality and virtual reality. आतापर्यंत जवळपास 50 तरी वर्कशॉप आमचे झाले असतील थ्रूआउट इंडिया. ठीक आहे, हा पण एक आपण त्याच्यात जोडूया, मे बी 51. ठीक आहे, सो आय वॉन्ट दॅट युअर पार्टिसिपेशन हिअर, की हा जो कन्सेप्ट आहे हा आपण चांगल्या पद्धतीने समजूया, अँड यू विल बी एबल टू मेक समथिंग सबस्टन्शियल बाय युझिंग दिस टेक्नॉलॉजी. आता मी तुम्हाला एक उदाहरण पण सांगतो. इट इज व्हेरी कॉस्टली अफेअर इफ इट इज AR अँड VR. जर तुम्हाला ते शिकायचं असेल ना, आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये जर ते शिकायचं असेल, पुणे किंवा मुंबई, यू हॅव टू पे अराउंड 1 लाख रुपीज फॉर 30 अवर्स प्रोग्राम. 30 तासांसाठी तुम्ही 1 लाख रुपये तिथे चार्ज करतात, जे तिथले हे आहेत कोचिंग सेंटर्स किंवा जे काही हे शिकवतात टेक्नॉलॉजी फर्म्स. दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह.
ठीक आहे. इफ वी अंडरस्टँड दॅट, तर आता याची ग्रॅव्हिटी आपल्याला कळेल की हे इम्पॉर्टंट आहे आणि चांगलं आहे. आणि ऍज यू आर द एज्युकेटर्स, सो मे बी राईटली फिट की आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी इमर्सिव्ह कंटेंट बनवू शकतो अँड दे विल बी डेफिनेटली गोइंग टू बी कनेक्टेड. ठीक आहे. आपण, मला तरी असं वाटतं की आपण थोडं आणखी चर्चा करूया, आपण थोडं हँड्स ऑन पण घेऊया अँड आफ्टर दॅट विल बी प्रोसिडिंग फॉर फर्दर सेशन. ठीक आहे. AR चे आणखी काही अप्लिकेशन सांगू शकाल तुम्ही? ऑगमेंटेड रियालिटी. बरं, सांगा ना मला ते. हा. राईट राईट, बरोबर, राईट. हा, वेकलेस. बरोबर. एक उदाहरण आहे IKEA, नाव कदाचित ऐकलं असेल सगळ्यांनी. दॅट इज अ फर्निचर ब्रँड. ठीक आहे. दॅट इज अ स्वीडिश फर्निचर ब्रँड. तर IKEA मध्ये तुम्ही तुमच्या प्रिमायसेस मध्ये, तुमच्या स्पेस मध्ये ते पर्टिक्युलर फर्निचर कसं अपिअर होणार, सो यू विल बी गेटिंग दॅट एक्सपिरियन्स. राईट. की आणि प्रत्येकाला वाटतं की तुमचा तो जो पर्टिक्युलर कॉर्नर असेल तिथे सोफा सेट कसा दिसणार किंवा बाकीचं जे फर्निचर असेल, सो दॅट इज व्हेरी हँडी. आणि तिथल्या तिथे स्कॅन करा आणि तो युटिलाइज करून देतो त्याला. बरोबर. सो दिस इज अ पार्ट ऑफ AR. इफ इट इज अ VR, तर त्यामध्ये काय तुम्ही अजून, आता जसं मॅम टोल्ड की शी हॅज गॉन टू द मॉल आणि तिथे शी हॅज द VR एक्सपिरियन्स. तर या बेसिसवर आणखी कोणी काही केलेलं आहे किंवा काही अंडरस्टँड आहे की कोण कोण म्हणजे हू मे बी द क्लायंट किंवा कोण युटिलाइज करतं मॅक्झिमम VR प्रोडक्ट्स? येस. गेमिंगसाठी तर आहे, या प्युअरली फॉर गेमिंग दॅट इज ओके. पण गेमिंग व्यतिरिक्त पण आता जो भाग आहे सर्जरी, दॅट इज ओके, बट दॅट मे बी द पार्ट ऑफ ट्रेनिंग. जेव्हा VR येईल तेव्हा ते ट्रेनिंग सोबतच जुळलं जाणार. गॉट इट. की पहिले तर अंडरस्टँड करा, तुम्ही व्हर्च्युअली सर्जरी करा अँड आफ्टर दॅट तुम्ही रिअल सर्जरीसाठी जा. राईट. म्हणजे फर्स्ट मेक द एक्सपेरिमेंट. ठीक आहे. तिथे काही रिस्क नाही आहे. ठीक आहे. मेक एनी सॉर्ट ऑफ एक्सपेरिमेंट. ठीक आहे. तिथे केल्यानंतर यू विल बी हॅव्हिंग प्रोफाउंड अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर तुम्ही रिअल सर्जरीसाठी जाऊ शकता. येस 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 येस, राईट राईट. सो या बरोबर. आता जसा हा VRचा एक्सपिरियन्स तुम्ही बघितला शिवाजी महाराजांचा, इफ समवन वॉन्ट्स टू गो टू पॅरिस, सो कॅन बी मेड. ठीक आहे. एक अर्ध्या तासाचा एक टूर तुम्ही क्रिएट करू शकता अँड डेफिनेटली इट विल बी वर्किंग. ठीक आहे. पॅरिस दर्शन किती रुपयांमध्ये? 100 रुपयांमध्ये. ठीक आहे. 100 रुपयामध्ये तुमचं हे दर्शन होणार. मेनवाईल आता जसं शिवाजी महाराजांचं आहे ना, तसं आता राजस्थान गव्हर्नमेंटसाठी पण आम्ही हे करतोय. तिथनं पण एक हे आलेलं आहे, ते तिथल्या जे काही पॅलेसेस किंवा वगैरे त्याच्यासाठी. सो इट्स अ अमेझिंग एक्सपिरियन्स की आपलं ट्रॅडिशन त्या माध्यमातून जिवंत होते आणि टेक्नॉलॉजीचाही चांगला वापर होतोय. ठीक आहे. सो दिस इज अबाउट डिनोव्हेट टेक्नॉलॉजीज. कमिंग टू द नेक्स्ट. रन करायचं का? ओके. इकडे राईट. इट इज एक्सपेक्टेड. आता कसं आहे, ऑगमेंटेड रियालिटी किंवा आता AR VR सोडूनच आहे, ड्यू टू AI मॅनी जॉब्स कल्चर और जॉब स्ट्रक्चर दीज आर गोइंग टू बी चेंज. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता जॉबचं जवळपास सगळं स्ट्रक्चर बदलतंय आणि येत्या दिवसांमध्ये ते खूप जास्त बदलणार. ठीक आहे. सो इट इज एक्सपेक्टेड की जवळपास 92 मिलियन जॉब्स म्हणजे जवळपास 9 करोड जॉब्स हे येत्या दिवसांमध्ये बदलतील. We should be having, as you are the educators, you may not be having the threat, but the students who are pursuing the education, they will be having the threat definitely. They have to learn a very new skill sets, adjust or adopt the new technologies just like AR, VR, or maybe the AI, generative AI, and accordingly, they will be getting the chance to accommodate it in particular industry.
ठीक आहे. आता हे जे जॉबचे कल्चर किंवा जॉबचं स्ट्रक्चर जे बदलत आहे, सो दॅट इज व्हेरी बाउंड टू बी. ठीक आहे. पण आता जवळपास 17 करोड वेगळे जॉब्स पण बनत आहेत. ते पण आपल्याला थोडं अंडरस्टँड करावं लागेल, की आता जसं की कालचीच बातमी, अमेझॉनने जवळपास काहीतरी 20,000 लोकांना काढलं. ठीक आहे. इट वॉज येस्टरडेज न्यूज की आता लागणारच नाहीत लोक. ठीक आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर नाऊ जे ऑलरेडी जॉब्स मध्ये होते त्यांच्यासाठी की आता नवीन स्किलसेटही त्यांना अडॉप्ट करणं इट मे बी समवॉट डिफिकल्ट. आणि आता जर रोबोट्सच तुमचे काम करतायत और मे बी चार्ट जीपीटी लाईक आता हे इफ इट इज अ एंटरप्राइज एडिशन तर एक चार्ट जीपीटी जवळपास 1000 लोकांचं काम करतात विथ द एंटरप्राइज एडिशन. 1000 लोकांचं सरळ सरळ जॉब तिथे तो चालला जाणार. बरोबर. सो वी हॅव टू समथिंग डिफरंट अँड इफ इट इज अ क्रिएटिव्हिटी सेंट्रिक सो वुड बी अ गुड आयडिया. तर याच्यामध्ये अशा काही टेक्नॉलॉजीज आहेत, मे बी AR VR वुड बी द ग्रेट वे की ज्याच्यामध्ये आपले स्टुडंट्स पण चांगलं हे करू शकतील. दे कॅन बी हॅव्हिंग द बेटर करिअर प्रॉस्पेक्ट्स. आता AR अँड VR आता बेसिक डिफरन्स जो मी तुम्हाला सांगितलेला की इफ इट इज अ थिंग आपल्या रिअल याच्यामध्ये रिअल वर्ल्ड मध्ये इफ इट इज अ डिजिटल ऑब्जेक्ट कन्सिडर करा. दिस इज अ 3D मॉडेल आणि तो मी इथे प्लेस केलेला आहे. सो अकॉर्डिंगली आय विल बी गेटिंग दॅट एक्सपिरियन्स की तो माझ्या जगामध्ये आहे. दॅट इज अ डिजिटल कॉन्टेंट. इफ इट इज अ व्हर्च्युअल रियालिटी सो व्हॉट हॅपन्स. ओके, कोणी सांगाल मला व्हीआरचं काय आहे हे? येस मॅम. व्हीआर म्हणजे डिफरन्स काय आहे VR मध्ये? AR तर आपण बघितलं की आपल्या रिअल वर्ल्ड मध्ये आपण डिजिटल कंटेंट काहीतरी ऍड केलेला. ठीक आहे. इफ इट इज अ VR देन व्हीआर मध्ये काय राहणार? ना एक्सपिरियन्स तर दोन्ही आहे. एक्सपिरियन्स आपण ऑगमेंटेड रियालिटी पण एक्सपिरियन्स आहे आणि व्हर्च्युअल रियालिटी सुद्धा. बरोबर. फक्त डिफरन्स काय आहे की एक तिथे आपल्याला हे लागतं काहीतरी हेडवेअर लागतं. बरोबर. पण हेडवेअर लागूनही काय नंतर काय? ओके, वी गेट इमर्स्ड. आपण त्यामध्ये इमर्स्ड आहोत अँड अवर फिजिकल कनेक्शन किंवा आपलं फिजिकल किंवा रिअल वर्ल्ड गेट्स म्युटेड. ते तिथे राहत नाही. ठीक आहे. वी आर जस्ट इमर्स इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये आपल्याला बाहेरचं जग ऍक्सेसिबल नाहीये. बरोबर. आता त्याच्या माध्यमातूनच आपण मग आता तिथे तुम्हाला साऊंड किंवा व्हॉट एव्हर इट मे बी सो इट विल बी जनरेटेड थ्रू ते व्हर्च्युअली जनरेटेड केलेलं आहे आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही घेताय. बरोबर. सो दिस इज अ बेसिक डिफरन्स की AR मध्ये तुमच्या रिअल वर्ल्ड मध्ये सगळ्या काही गोष्टी आपण डिप्लॉय करतोय. दीज आर द डिजिटल थिंग्स. बट इफ इट इज अ VR सो युअर फिजिकल सेन्सेस गेट्स म्युटेड, तुमचं ऑडिओ सेन्सेस ऑल्सो गेट्स म्युटेड आणि तुम्ही यू विल बी इमर्स्ड 100% आणि इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड आणि तिथे तुम्ही इंटरॅक्ट करता. बरोबर. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन AR अँड VR. कमिंग टू द नेक्स्ट. हा व्हिडिओ आहे, बघून घ्या म्हणजे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग पण येऊन जाईल. हा प्ले होऊ शकतो कसे? यावर क्लिक केलं की जनरली होतं. ते इमेज केली का? हे कदाचित व्हर्जनचा प्रॉब्लेम असू शकतो मे बी. ठीक आहे. हे करा कारण इथे तो त्याचा हे येतो इमेज तर नाही आहे ऍक्च्युली. मी व्हिडिओ आणले म्हणजे कारण सगळीकडे मी तेच प्ले करतो. पण त्यांनी इमेज म्हणून त्याला कन्सिडर केलं. ठीक आहे. बरं आपण युट्यूबवरही चालेल. नेटला कनेक्टेड आहे? When problems arise, you need your workforce confident and ready to jump and dash. Workplace experts have years of specialized knowledge. Make the knowledge base your team needs accessible on the front line, with information whenever and wherever you need it, from Microsoft HoloLens 2 and Mixed Reality technology.
When learning a new topic or facing a new challenge, immersing yourself in the details makes a world of difference. Seize the opportunity to train and advance skill sets with access to expert knowledge and interactive learning resources. Interaction and visual guidance increase comprehension and scenario readiness. We expect information to be available at our fingertips. Channel your expertise using holographic guidance illustrating how to complete even the most complex tasks. Make next level understanding possible for every worker with mixed reality. Teams work better together with Microsoft Online Solutions. Frontline workers rely on each other. In a connected world, success hinges on team communication. Meeting remotely is quick and impactful when using tools that eliminate guesswork while driving collaboration. Illuminate concepts to field technicians from anywhere. Get the expert eyes of the job you're facing. They see what you see from Microsoft HoloLens. Start connecting your workforce beyond limits with mixed reality. Heads up, hands-free collaboration, powered by Microsoft HoloLens 2 and mixed reality technology. Human connection beyond limits. As we have seen, this is one of the product Hello, from welcome to Design, Build, Operate. I'm your host, Alex Karim, and in this short video series, we're going to go through this is another video, so we will just go through. The HoloLens is absolutely the most amazing piece of technology. Within 5 seconds, I realized that the world had changed. It was an immediate realization that this is something exciting and we have to be a part of this. Seeing things in 3D is something that you could do before with some classes. The thing that the HoloLens gives you is the ability to walk around those 3D objects and to really experience them as if they're in the room with you. It is augmented reality, it is mixed reality. And what that means is I still see you, I still see this room and everything around me, but the digital content is inserted into the room as if it's actually there. As a teacher, I can see what they're all looking at. And that's something that we think has real power. It's actually opening up our interactions with each other. The biggest drive is getting the anatomy curriculum completely done by the time we move into the new health education campus. Today, we at the Cleveland Clinic are constructing a state of the future health education campus. Our students will learn using the most forward-looking educational programs. HoloLens is a key part of this. The actual act of dissection hasn't changed in generations. We have to be much, much more effective and efficient. The biggest thing about medical school is there's just so much information and so much knowledge they're being asked to learn. HoloLens is going to enable us to teach in an integrated way and to look at the body in ways they haven't been able to see it. You start having X-ray vision, seeing through the skin. my mind is kind of blown when I tried it out. It was perfect. It's really hard to understand what the anatomy and what's trying to tell you. So with the HoloLens, we can literally show you what's happening in the body. We can look at how the heart moves, or look at how the brain processes information, how information flows right into our brain. They can see when the heart valves are closing and hear the sound. How the diaphragm moves, when the lungs move, clip in the fingers is going to allow students to see how everything's interconnected in the body. We have means to draw people's attention to things, to get them where they need to look. Do you want to look and then pull the bones out? What they really crave is learning anatomy in the context of what they need to know clinically. What are they going to need to know for their practice and their future careers? With HoloLens, you can have essentially any disease that you want to see. So when I see an image like this in the hospital, I know exactly what's going on. This is how to treat and diagnose. The HoloLens provides like a new way of teaching anatomy. It can really speed up the process of learning this material. I think HoloLens
is the next big transformative change in medical education. As we have seen this product, आता हे जे प्रॉडक्ट आहे HoloLens, याचं प्राइस आहे जवळपास 5 लाख रुपये. इलो फक्त 10 सेकंदात सुरू करतं काम. इलो ऑन ऍसिडिटी गो. ठीक आहे. सो it is very expensive if we utilize the mixed reality, but Western countries, means Western institutions mainly, they are incorporating AR and VR in their education, आणि हे बऱ्याचशा अर्थी आता मेनस्ट्रीम होत आहे. ठीक आहे. भारतात तरी इट इज व्हेरी रेअर टू फाइंड द AR VR लॅब्स इन द कॉलेजेस. तरी आता आम्ही बरेचसे सेटअप करतोय, होऊन राहिलेलं आहे, बट इट विल बी टेकिंग मोर टाइम टू गेट मेनस्ट्रीम झाल्यानंतर सुद्धा भारतात प्रॉब्लेम हा आहे की वी आर नॉट हॅव्हिंग द इनफ एक्सपर्टीज हू कॅन डील विथ द AR and VR कंटेंट डेव्हलपमेंट. कारण हा पण एक महत्वाचा फॅक्टर आहे की, अँड इट इज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामध्ये हा वी हॅव टू अंडरस्टँड की जरी लॅब आपण सेटअप केली, इट विल बी व्हेरी कॉस्टली अफेअर, जे कदाचित तुमचे काही लाखांवर किंवा करोडोमध्ये जातं. आता आमचं जे विद्याप्रतिष्ठानला मी जे केलेलं आहे त्याचं होतं जवळपास कॉस्टिंग 1,32,00,000. ते एवढे इक्विपमेंट्स किंवा ऍपरेटस आम्ही त्याच्यासाठी युटिलाइज केले होते. ठीक आहे. आता इट डिपेंड्स ऑन द बजेट ऑफ द इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. ते होऊनही तुमच्याकडे यू शुड बी हॅव्हिंग अ डेडिकेटेड पर्सन हू विल बी एबल टू गाईड की कंटेंट कशा पद्धतीने डेव्हलप करायचं. इफ यू आर नॉट हॅव्हिंग दॅट एक्सपर्टीज ऑर दॅट अंडरस्टँडिंग, देन इट्स जस्ट मिनिंगलेस टू सेट अप द लॅब्स. ठीक आहे. सो देर आर डिफरंट चॅलेंजेस इन इंडिया. ते चॅलेंजेस पण आहेत, पण ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. इफ वी अंडरस्टँड, डेफिनेटली अ लॉट प्रॉस्पेक्ट्स विल बी देअर फॉर अस. या कमिंग टू नेक्स्ट, एक आपण काम करूया. आय एम हॅव्हिंग वन ऑफ द गॅजेट अँड विल बी एक्सपिरियन्सिंग फ्यू AR रिलेटेड थिंग्स. आता माझ्याकडे iPad Pro आहे. iPad Pro मध्ये एक हे असतं फीचर की त्याच्या थ्रू आपण AR आणि AR दॅट इज व्हेरी इफेक्टिव्हली दॅट वी कॅन एक्सपिरियन्स. ठीक आहे. तर आपण ते बघूया. I have deployed one of the object here on the table. मी या टेबलवर एक ऑब्जेक्ट हे केलेलं आहे. ठीक आहे. इफ यू सी देर इज अ डायनासोर मे बी, बट इट तो छोटासा आहे, त्याला मी रोटेट करतो. इट कॅन बी गोइंग टू बी रोटेटेड. मी त्याला त्याची पोझिशन हे करेल. म्हटलं तुम्ही समोरून पण बघा, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तो 360 डिग्रीनी पण यू कॅन. या मॅम प्लीज टेक इट धिस, आणि त्याला 360 डिग्रीनी बघा. तुम्ही पण या, प्लीज कम फॉरवर्ड, प्लीज टेक इट आणि बघा त्याला. येस, तो टेबलवर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर जवळ जा त्याच्या, तर डोळ्यात डोळे टाकून बघा वाटलं तिकडनं जा. जस्ट गो फ्रॉम येस येस, कीप वॉचिंग. या गॉट इट. तुम्ही त्याला क्लोज, या जस्ट कम क्लोजर. तुम्ही त्याचे एक्स्ट्रा डिटेल्स पण बघू शकता. गॉट इट. तो तुमच्या अंगावर पण येईल ते इफ ॲनिमेशन गेट्स स्टार्टेड. Got it. So this is a 360. This is mounted on this place, that is the geospatial, and we'll be getting the air experience that way. Hey, okay. Oh, it's so good. म्हणजे स्टुडंटला कनेक्ट करायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल बघू शकता. या प्लीज, अजून या तुम्ही समोर, कम फॉरवर्ड. या प्लीज. इट्स इमर्सिव्ह, मजा येतं, आणि हेच कंटेंट तुम्ही डेव्हलप पण करू शकता. या ज्यांना हे करायचं असेल, डोंट गेट हेजिटेड. ठीक आहे. आपल्याला असे मॉड्यूल्स किंवा कंटेंट बनवायचं सुद्धा आहे. सो जस्ट एक्सपिरियन्स की कशा पद्धतीने. या प्लीज तुम्ही सोबत मिळून. आणि AR कॅन बी एक्सपिरियन्स बाय मेनी पीपल इन वन सेटिंग. या याच्यामध्ये 10 लोक ते एक्सपिरियन्स करू शकतील. ठीक आहे. मी म्हटलं समजा व्हिडिओ पण काढू शकतो त्याच्यासोबत. येस प्लीज. येस येस, राईट. स्नॅपचॅट, राईट राईट. येस येस, राईट. सो दिस वे वी कॅन डू. As we have seen की याचे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स पुष्कळ सारे आहेत. इफ इट इज AR or VR. Okay, as you see on the screen, there is a person and he is immersed in a globe. ठीक आहे. एक ग्लोब आहे आणि तो एक हेडवेअर त्यांनी घातलेला आहे आणि त्याच्या थ्रू तो काही गोष्टी एक्सपिरियन्स करतो. As it is very much clear. So it is a simulation environment that we have created, and through this environment we are going to experience virtual reality. ठीक आहे. इट इज द सेम मेकॅनिझम हिअर वी युटिलाइज फॉर एक्सपिरियन्सिंग व्हर्च्युअल रियालिटी. कमिंग टू द स्लाइड. आता आपण जे आपले स्क्रीन बघतोय, ऍज
student, she is experiencing a monitor from there. ठीक आहे, जस्ट लाईक दॅट इज अ एक्सटर्नल ऑब्झर्वेशन. ठीक आहे, आपण ते बाहेरून बघतो ऍज वी सी इन धिस इमेज. बट इफ इट इज अ VR, so that is immersive. So that entire globe is there. We have made a simulation based environment, and through this environment we are going to able to access the content. ठीक आहे, तो गेम असू शकतो, इट मे बी समथिंग फॉर युअर ट्रेनिंग पर्पज, सम कॉन्टेंट, अँड डिपेंड्स तुमची काय एक्झॅक्टली तुम्हाला बनवायचं आहे. ठीक आहे, सो दिस इज क्लिअर, प्रेटी क्लिअर की दॅट इज एक्सटर्नल अँड दिस इज इंटरनल प्रेझेन्स. So this is a simulation based environment that we have created. That is a traditional way of interface. Now here, as you see on the slide, so there are three different things. बरं, आता मला सांगा VRच्या याच्यामध्ये कालचं जे तुमचं सेशन झालं किंवा मागचं सेशन, सो व्हॉट इट वॉज कव्हर्ड, की त्याच्यामध्ये काय काय असतात VR मध्ये कॉम्पोनेंट्स, ते झाले का, सांगितलं त्यांनी काही? मीन्स देर मे बी द हेडवेअर, हेड बरोबर, आयवेअर असू शकतात. बिसाइड दिस ग्लोव्स, फाईन, ओके. देर इज अ सूट ॲज वेल, देर इज अ हॅप्टिक्स सूट्स और ग्लोव्स. तर याच्यामध्ये काय असतं, सूटचं काय, व्हॉट शुड बी द मिनिंग फॉर द सूट, व्हॉट शुड हॅपन विथ दॅट? येस मॅम. Okay, sensations, right. If any person who is playing the shooting game, ठीक आहे, तर कोणी पर्टिक्युलर थर्ड पर्सनने इफ ही गेट्स शूट, तो त्यांनी तुमच्यावर फायर केला, सो यू शुड बी गेटिंग द सेन्सेशन. तुम्ही मागे जाल किंवा तुम्हाला तो फील होणार की यू गॉट बुलेट. ठीक आहे, द सेम वे इफ इट इज अ ग्लोव्स, तर ग्लोव्स थ्रू तुम्ही जे काही हे कराल, व्हॉट यू विल बी इंटरॅक्टिंग विथ एनी ऑफ द ऑब्जेक्ट, सो यू विल बी गेटिंग दॅट experience. So that is very much possible with the gloves, with the haptic suits, with the headwear, जे काही तुमचे असे एक्सटर्नल जे काही मॉड्यूल्स असतील. ठीक आहे, सो हिअर एज यू सी देर इज द इंटरफेस, that is input, hardware that tracks user intent, sensors, trackers and glows. कुठे तुम्ही हे केलेलं आहे का? देर आर व्हेरी डिफरंट कॉम्पोनंट्स किंवा डिफरंट प्रॉडक्ट्स इट इज देअर इन आवर वर्ल्ड. ठीक आहे, दिस इज बेसिस ऑन द VR. सो फर्स्ट इज दॅट इज Oculus Quest. Oculus घेऊया आपण त्याला, त्याचं नाव आहे Oculus, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. सेकंड इज Meta Quest 3, आता जो सध्या प्रिव्हेलिंग आहे. अँड आफ्टर जर आपल्याला आणखी मिक्स रियालिटी जर युटिलाइज करायचं असेल, सो इट विल बी HoloLens. हे 3 प्रॉडक्ट्स मेनली जास्त प्रिव्हेलिंग आहेत. ठीक आहे, तर त्या याच्यामध्ये आपण जो खालचा जो बघतोय दॅट इज द इंटरफेस, हार्डवेअर दॅट ट्रॅक्स युजर इंटेंट, सेन्सर्स, ट्रॅकर्स, ग्लोज. इनपुट पासनं इट गोज टू द प्रोसेसिंग. देर इज अ प्रोसेसिंग, आपण जे काही हेडवेअर असतो त्याच्यामध्ये प्रोसेसिंग युनिट असतं. ठीक आहे, अँड आफ्टर दिस युझिंग दिस प्रोसेसिंग युनिट इट जनरेट्स द कॉन्टेंट. तर आपल्याला काय दिसायला हवं ते त्या प्रोसेसिंग थ्रू कव्हर. ठीक आहे, सो द कम्प्युटिंग युनिट सिम्युलेटिंग फिजिक्स, जिओमेट्री, लॉजिक इन रिअल टाइम. ठीक आहे, after that we get the output, that is the feedback, displays and haptics returning data to human senses. It's the entire cycle. आणि या सायकल मध्ये आपण अंडरस्टँड करू शकतो की हाऊ एक्झॅक्टली VR वर्क्स, VR कशा पद्धतीने आपल्यासाठी काम करतो. 3 eyes ऑफ सिम्युलेशन. फर्स्ट इज इमर्शन, जो मेनली आपल्या जो लेन्स असतो इट इज मेनली डिफाइंड विथ द इमर्शन पार्ट, कि जो FOV is there, the sensation of being physically present in non-physical world dependent on wide field of view and high display resolution. त्याचं ग्लासची क्वालिटी किंवा त्याचं FOV जेवढं चांगलं असेल अकॉर्डिंगली यू विल बी गेटिंग दॅट सॉर्ट ऑफ रिझल्ट्स. सेकंड, इट इज द इंटरॅक्शन. इफ यू आर हॅव्हिंग द ग्लोव्स, तर तुम्हाला काही ऑब्जेक्ट मूव्ह करायचं आहे, पिक करायचं आहे, अकॉर्डिंगली यू कॅन बी हॅव्हिंग द इंटरॅक्शन विथ द ऑब्जेक्ट अँड यू विल बी गेटिंग दॅट एक्सपिरियन्स, दॅट सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स. Third is imagination, the capacity of the system to generate scenarios impossible in the physical world, the creative application of hardware constraints. ठीक आहे, आता एखादा गेम आहे, गेम विल बी मोर क्रिएटिव्ह, बरोबर, तर तो जेवढा क्रिएटिव्ह असेल सो द एक्सपिरियन्स विल बी मोर प्रोफाउंड. सो दिस 3 I विल बी व्हेरी क्रुशियल फॉर एक्सपिरियन्सिंग व्हर्च्युअल रियालिटी. Okay, so we have to understand that. Meanwhile, I want this session needs to be more interactive. You should be more immersed in this session. So I am having few of the questions for you.
ठीक आहे. तुम्ही काही कम्प्युटर ग्राफिक्स मे बी द पार्ट ऑफ युअर सिलेबस, जो कदाचित तुम्ही जेव्हा तुमचं एज्युकेशन घेतलं असेल तेव्हा हे केलं असेल, किंवा तुम्ही जेव्हा टीच करताय तेव्हाही कम्प्युटर व्हिजन किंवा कम्प्युटर ग्राफिक्स यू मे हॅव टॉट, राईट? सगळे अवेअर आहात कम्प्युटर ग्राफिक्स बद्दल? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काही इफ देर इज अ 3D डेटा, 3D आपण काही जनरेट करतोय, सो आर यू अवेअर अबाउट काही सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये असोसिएटेड आहेत? आपल्याला काही 3D बनवायचंय मॉडेल मे बी. CAD CAM is there beside this. ठीक आहे. ओके, CAD CAM that is fine. मॅम knows that. Beside this अजून काही टूल्स की जे तुम्हाला माहित आहेत? Anyone of you? We know computer vision, that is a part of computer engineering, so we should be we should know that. आपल्याला माहित असायला हवं की आता याच्यामध्ये इफ इट इज अ 3D डेटा, सो हाऊ वी कॅन मेक दिस सॉर्ट ऑफ डेटा थ्रू फ्यू ऑफ द टूल्स. त्याच्यामध्ये काही टूल्स असू शकतात. ठीक आहे. मी काही नाव पण त्याच्यामध्ये घेतो. देर इज अ ब्लेंडर, नाव ऐकलंय? माया, 3ds Max, AutoCAD तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बट दिस 3 मोर सॉफ्टवेअर किंवा यापेक्षा आणखी कितीतरी सॉफ्टवेअर आहेत की ज्याच्या थ्रू आपण 3D डेटा क्रिएट करू शकतो and very easily we can do all the things. तुम्ही कोणी वापरले का काही 3D सॉफ्टवेअर्स? येस मॅम. CAD CAM नाही, तुमची ब्रांच नाही आहे. ठीक आहे. सिव्हिल साठी जास्त. ओके, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आहे. ठीक आहे. येस, यू काही CAD CAM सारखे काही सॉफ्टवेअर्स? ओके, फाईन. ठीक आहे. तर आपण हे करूया. नेक्स्ट सेशन इट विल बी more focusing on the CAD or CAM related structure की ते आपण कशा पद्धतीने जनरेट करू शकतो. 3D मॉडेल इज व्हेरी क्रुशियल. ठीक आहे. ते नसेल तर आपण वी कांट एक्सपिरियन्स आयदर AR और VR. ठीक आहे. तुम्हाला 3D मॉडेल्सची माहिती असायलाच हवी की ते कशा पद्धतीने आपण क्रिएट किंवा जनरेट करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे ब्लेंडर. सो वी विल बी युटिलायझिंग द सॉफ्टवेअर. याला तिथून कनेक्ट करता येईल का? इफ आय हॅव टू कनेक्ट ऑर HDMI? सर HDMI माझा लॅपटॉप जर हे असेल, ओके फाईन.